मद केली घडली सेवा संपडले वाटे जाता गंगा स्नान गाना ठेविला भोजन मागते तुप पावचन कडला विसार स्वप्ना काय कळे उपजलांतराय मननिया काय राघवत तन्ने केशवत तन्ने सांगतले कोण बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी अच्युतदशमे पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका पडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तक गाना माझी मानेचा गणोनिया भाव सकळी पाव वडीचा मंत्र सांगितला सोपा ती पुढे उतरले पार साधू संत जशी आवडी तुकार सागरी ताप म्हणे संते जावेला तारू सागर आवडीचा मंत्र सांगितला सोपा घालोनिया वार राहिलो निश्चिंती शांती रावोनिया हात सुवाळीला माथा सांगितली चिंता कटी कर कामा शरणचा जिरे राहिला भिवारी शिरी उभा कुंडल सायास आणि कया शिवा गाविले केशवा पाय तुझ्या वाटे आता ते करी अनंता रावोनिया हात सुवाळीला माथा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव पडे देवाव पुरवी वासना मागे पुढे उभा आहे सांभाळीत योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पडे देवाव पुरवी वासना आदिनाथ उमा तुझ्या प्रगटले प्रेम मोत्रा
देवांचा देवाबाई कसा देवांचा देवाबाई कसा देवांचा देवाबाई दही दूध खातो तुझ्या घरी जातो दही दूध खातो दौल्या घरी जातो दही दूध खातो दौल्या घरी जातो दही दूध खातो कधी दही दुधाचा रगडा कधी दही दुधाचा रगडा कधी दही दुधाचा रवडा कधी दही दुधाचा रवडा कधी दही दुधाचा रगडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा 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 ग लंगडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा लंगडा देवांचा देवाबाई ककडा असा कसा देवांचा देवाबाई ककडा असा कसा देवांचा देवाबाई ककडा आलवंती जात कीर्तन करीत आलवंती जात कीर्तन करीत वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो लावी साधू संतासी झगडा लावी साधू संतासी झगडा लावी साधू संतांची झगडा लावी साधू संतांची झगडा लावी साधू संतासी झगडा लंगडा ग लंगडा 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 लंगडा ग लंगडा
ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. उल्कामुकू राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर, नदी
किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घरासी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयांना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्या रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही कथा जाईना कधी वृथा, योगियांची ही कथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीन काही दिवसान, दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधुवाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्यपुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपुला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून, चोरांनी द्रव्य नेले चोरून. राजदूतांनी पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघांशी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता, करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीला गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा.
आ
केला जरी धावे मन, आंबुला केला जरी धावे मन, पुढती 42 जाती नाक कान. हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. मागील केले त्या ओढीची वाव, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाहो. हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. पांडुरंगा करू प्रथम राजीवनीतं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवमरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभवना मंगलहारी सुरशरदाचर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम चोरी चुरी पाणी. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. दुर्ळ अंबुला केला गे माये, ब्रह्मादिका जोन पडे ठाये. हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. विठ्ठला विठ्ठला माये ब्रह्माधिकार जो ठाई. हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग समाधीचे राजे अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे शिरोमणी योग्यांची माऊली साधकांचा मायबाप कैवल्याचा पुतळा श्री पांडुरंग परमात्म्याचा प्राणसखा ज्ञानवरा नामदेव महाराजांचे सखे आणि अखिल वैष्णवांचं जीवन. अलंकापूर निवासी श्रीमंत ज्ञानवरा यांचा 3 चरणाचा 4 चरणाचा अंतर्मुख होऊन आपल्या बुद्धिरूपी सखीशी संवाद साधणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्या बुद्धीशी
संवाद साधणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबाराय अंतर्मुख होऊन आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी सखीशी एक अतिशय उच्चतम स्थितीची चर्चा करतात ज्ञानेश्वर. या अभंगावर थोडक्यात चिंतन करण्याच्या आधी अगदी आजची सेवा किम कारणम, काय कारणास्तव, त्याच्याबद्दल परिहार देणं हे उचित ठरेल. आजची पूजा ही विवाह सोहळ्याच्या प्रित्यर्थ. खऱ्या अर्थाने काल मी या ठिकाणी आलो, मला त्यांनी विचारलं की आमच्यावर तुमची माया पातळ झाली. मला ते म्हटले मालक, ते म्हटले तुमची माया आमच्यावर लय पातळ झाली. तुम्हाला माहिती त्यांचं बोलणं कसं आहे ते, कधी कधी जर रंगात आले तर ते असं पण म्हणतात तुझी माया लयच पातळ झाली म्हणतात. पण परवा माझ्या घरचा सर्व परिवार आला, मी काल आलो, पण मला इथं आल्यानंतर एक उणीव भासली ती महाराजांची. खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर मला एक उणीव भासली ती महाराजांची. कारण मला वाटते आज जर इथं महाराज असते तर त्यांनी आज सर्वस्वानीच ते इथं आज म्हणजे सगळ्या कार्यक्रमात ते सहभागी झाले असते. तुम्हाला सांगतो, चिंतामण गावचा आमचा संबंध तसा पाहिला तर हा खूप जुना आहे. 20 वर्षापासून 22 वर्षापासूनचा संबंध. मामा एकदा महाराजांनी मला सांगितलं आता बाईकवरती टू व्हीलरवरती खर्च जाऊ नको, गाडी घेऊन असं. वासुदेव महाराज दिवशी आपल्याकडे जेवायला आले, ते म्हणजे आता बाईकवरती खरंच जाऊ नका, आता 4 व्हीलर घ्या. त्यांनीच एक गाडी पाहिली आणि ती गाडी 20 वर्षापूर्वी आम्ही घेतली विकत. ती गाडी दाखवायला मी जेव्हा इथं आलो, या इथं महाराज बसले होते, तेव्हा बाज होती झाडाखाली टाकलेली, त्याच्यावर महाराज बसले होते. आणि इथं जेव्हा मी ती गाडी घेऊन आलो तेव्हा आल्यानंतर ती गाडी पाहिल्यानंतर महाराजांना इतका आनंद झाला, त्याच्यापेक्षा आपल्या आनंदा दादा आणि चिंतामण एवढा आनंद झाला. ते म्हटले बाकी काय का असं ना, पण पहिल्यांदा आम्ही गाडी धुवून तिला पहिले साफ करत होतो. मग तिथं या सगळ्या मंडळींनी ती गाडी धुतली बरं का, माझ्या डोळ्यासमोर. ते म्हटले तुम्ही हात नका लावून, आम्ही धुतो त्या गाडीला. ती गाडी चांगली धुवून बिवून साफ केली आणि मग नंतर त्या गाडीची पूजा आम्ही इथं केली. म्हणजे गेली 20-22 वर्ष या घराण्याशी माझा जिव्हाळ्याचा संबंध, एक प्रेमळ आणि मोकळ्या अंतकरणाचं हे घराणं. सगळ्यांच्यावरती ज्यांचा प्रेमाचा हक्क चालतो असे आमचे चिंतामण पाटील. पारमार्थिक कार्य असो नाही तर व्यावहारिक कार्य असो, पण आमच्या घरी आणि जेवढे जेवढे लोकांशी संबंध आहेत ते त्यांच्या घरी उपस्थितीच एवढी होती की त्या उपस्थितीवरून कळतं की त्यांच्या ती प्रेमाची पावती म्हणून. कालची लग्नाची उपस्थिती, परवाची उपस्थिती पाहिली, ही त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या कर्माची पावती. आणि म्हणून पारमार्थिक क्षेत्रातली माणसं असो, राजकीय असो, सामाजिक असो, सर्व क्षेत्रातली माणसं आज त्यांच्या घरी आली. त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचे लग्न सोहळे होऊन त्यांनी आज गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. लग्न म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये पडलेलं पहिलं पाऊल. आणि आज त्यांच्या दोन्ही मुलांनी, भूषण आणि मोनिश, यांनी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि गृहस्थ आश्रमात पहिलं पाऊल ठेवीत असताना देवाचं स्मरण करून, देवाचं पूजन करून ठेवावं. आणि म्हणून सत्यनारायणची पूजा. ज्ञानोबाराय एका अभंगात म्हणतात सुरुवात चांगली झाली तर त्याचा शेवटही चांगला होतो. आणि म्हणून सुरुवातच चांगली व्हावी म्हणजे त्याचा शेवट पण चांगला होतो. माऊली म्हणतात कार्य कुठलंही असो, पण ते कार्य करताना तुम्ही त्याचा आरंभच देवाच्या भजनाने करा, तुमचं सगळं कार्य सफळ होईल. तेने सकळ
राम, पण कधी आरंभी आवड आदरे आले नाम. सुरुवात चांगली व्हावी म्हणजे शेवटही चांगला व्हावा. आणि म्हणून त्यांची मुला ग्रस्ताश्रमात पाऊल ठेवतात सत्यनारायणची पूजा करून, आणि त्यांचा संसार सुखरूप आनंदमय व्हावा याकरता ही सत्यनारायणची पूजा. खर तर कीर्तनाची वेळ छापली 6 ते 8. मी इथं पोहोचलो 6:45 वाजता. पत्रिकेत नाव छापताना पण त्यांनी विचारलं नाही का बाबा कीर्तन छापतो बरं का. आता आमचे महाराज नाही म्हटलं बरं का, आमचे महाराज असते तर मग नसती सांगायची पाळी आली, यायलाच लागेल काय पण करून. सकाळी माझं कीर्तन लोणंदच्या आणि त्या नसरापूरच्या मध्ये निरेच्या जवळ, निराच्या जवळ सकाळी 10 ते 12 कीर्तन. हे संपायला वाजत जवळजवळ 1:30 वाजले, उशिरा सुरू झाले. आणि उद्या सकाळचं माझं कीर्तन पुण्यातच आहे. आता आज विचार केला म्हटलं आज आळंदीतच मुक्काम करू आणि उद्या पुण्यातलं कीर्तन करू. संध्याकाळचं कीर्तन किरवलीला आहे आपल्या घेवडीच्या जवळ. असा प्रवास होता. ते मला माहित नाही वाटला, तिथे यायलाच लागल. तरी पण म्हटलं कोणतरी बदली पाठव, ते बदली चालणार नाही, यायला लागलं म्हणजे यायला लागेल. पोराला म्हटलं बाळा अरे संबंधच एवढे जिव्हाळ्याचे असतात तर तिथं नकार देता येत नाही. आणि म्हणून थोडासा यायला उशीर झाला म्हणून मी जास्त काही परिहार देत नाही, फक्त महत्वाचं चिंतन आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. जगामध्ये फक्त नारायणच सत्य म्हणून त्याला म्हणतात सत्यनारायण. त्याच्याशिवाय बाकी सगळं असत्य. डोळ्याने दिसायला जरी संसारातले पदार्थ खरे असतील तरी संसार म्हटला म्हणजे तो मुळातच मायावी आहे. आणि माया ही दिसायला खरी पण असायला मात्र खोटी. एक माणसाने मला शंका विचारली होती. तो म्हटला डोळ्याने दिसणारे प्रत्येक पदार्थ जर खरे मानले जातात, चक्षुर्वय सत्य, जी वस्तू डोळ्याने दिसते, मग डोळ्याने दिसणारी प्रत्येक वस्तू जर खरी मानली जाते, मग प्रपंच डोळ्याने दिसतो मग तो खोटा कसा काय? त्याची पण शंका योग्य आहे ना. तुम्ही सगळे कीर्तनकार मानतात प्रपंच खोटा आहे, लटका आहे, नष्ट होणार आहे. मग जी वस्तू डोळ्याने दिसते ती खरी कशी? आता डोळ्याने दिसणाऱ्या जर सगळ्याच वस्तू आपण जर खऱ्या मानल्या तर मृगजळ पण आपल्याला खरंच मानावं लागेल ना. मृगजळ सुद्धा आपल्याला खरं मानावं लागेल. याच्याकरता शास्त्रामध्ये काही उदाहरण आली. शुक्ती रजत, स्थाणु पुरुष, रज्जू सर्प आणि त्याच्यानंतर मृगजळ. संध्याकाळची वेळ आहे, माणसं कीर्तनाला चालली, झाड अर्धवट तोडलेले. अर्धवट तोडलेलं झाड त्या लोकांनी पाहिलं, त्यांना असं वाटलं पुढे कोणतरी उभं आहे. पुढे त्यांना असं काय वाटलं कोणतरी उभं आहे. जवळ जाऊन पाहतात तर तो माणूस नसून तो झाडाचा खोड आहे, पुंज आहे. सकाळी सूर्य उगवला की समुद्राच्या काठावरती पडलेले शिंपले त्याच्यावर सूर्याची किरण पडली की ती चमकताना दिसतात चांदीसारखी. लोकांना असं वाटतं ती चांदीच पडलेली आहे, पण ती चांदी नसून तो चांदीचा भास आहे. रस्त्यावरती पाणी नसून तो पाण्याचा भास आहे, त्याला मृगजळ म्हणतात. या सर्व वस्तू दिसायला खऱ्या पण असायला मात्र खोट्या. तसा प्रपंच मुळात मागेही खोटा, मागेही खोटा, वर्तमान काळातही खोटा आणि पुढे सुद्धा खोटा. लटिका व्यवहार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मुळातच खोटा आहे. पण परमात्मा मागेही सत्य, आताही सत्य आणि पुढे भविष्यात देखील सत्य. ज्याच्या सत्यत्वाचा कधी वाद होत नाही त्याला नारायण म्हणतात. आणि म्हणून फक्त नारायणच सत्य. मला तुम्ही सांगा लोकांना कळत नाही का जगामध्ये परमेश्वर सत्य म्हणून? कळतं लोकांना.
पण कळून देखील माणसांनी सोंग घेतलंय नाही कळाल्याचं. जो माणूस खरोखर झोपला त्याला माणूस जागा करू शकतो, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कोण जागा करणार? जगामध्ये परमात्मा सत्य हे लोकांना कळतं, पण कळून देखील मात्र त्यांनी सोंग घेतले झोपेचं. अशा सत्यनारायणाची या ठिकाणी पूजा आहे आणि त्या प्रत्यर्थ कीर्तन आहे. श्रीमंत ज्ञानोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज बुद्धीशी संवाद करतात. परमार्थाची ठराविक परिसीमा माणसाने पार केली तर मग त्याचं जगाबरोबर बोलणं बंद पडतं आणि तो स्वतःच्या वृत्तीशी बोलू लागतो. विठ्ठला इथं बुद्धीशी संवाद करणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ते सामान्य संत आहे. मामा आज आम्ही जिथे कीर्तनाला गेलो तिथे गेल्यानंतर तिथं काही साधक आले आमच्याकडे आणि म्हणते आमच्या आश्रमाचा. तिथं गेल्यानंतर आम्ही त्या आश्रमाला जेव्हा भेट दिली तरी गेलात का तुम्ही नसरापूर त्या नसरापूरच्या पुढे कामकळी नावाचं गाव आहे. तिथे असं एकेकाळी त्या पोराला टपोरी म्हणून लोकांनी गावातून असं बाहेर काढायचा निर्णय घेतला होता. पोरलं म्हणून त्या पोरांनी सांगितलं फक्त एकदाच प्रवचन ऐकलं फक्त माता तेव्हा ज्ञानेश्वरीचं. आणि त्या प्रवचनात त्यांनी ओवी घेतली होती, माझी भक्तिविन जळो त्यांचे जियाले आता पृथ्वीवरील पाषाण नसती काही. प्रवचन ऐकलं म्हटलं मला असं वाटलं की खरंच आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ती ओवी अशी ऐकली आणि ज्ञानेश्वरी वाचण्याची भावना मनात निर्माण झाली. ज्ञानेश्वरी वाचता वाचता मी ज्ञानेश्वरीशी इतका एकरूप झालो त्या पोरांनी सांगितलं. आणि त्याने जवळजवळ 12 कोटीची जमीन केवळ ज्ञानेश्वरीच्या प्रचारासाठी दान देऊन टाकली आणि तिथं फक्त ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करण्याचं माध्यम त्यांनी सुरू केलं. एकेकाळी लोकांनी गावातून बाहेर काढायचा निर्णय घेतलेला होता पोरगा. पण तुम्ही जर तिथं जाऊन पाहिलं तर तिथं कुठंच माऊलीची मूर्ती पाहायला मिळणार नाही. इतकी सुंदर माऊलीची मूर्ती तिथं त्यांनी बसवलेली आहे. केवळ ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार याच्यापेक्षा दुसरं काही नाही. 1.5 एकर जागा म्हटला माझ्या वाट्याला होती. 1.5 एकरच्या 1.5 एकर जागा फक्त ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसारासाठी आता समर्पण केली. ज्याला ज्ञानेश्वर महाराज कळले ना त्याला इतर काही बाकीचं भांडवल त्याला उगी शोधायची गरज नाही. जिथं बुद्धिवंतांच्या बुद्धीचा शेवट होतो तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या युक्तीची सुरुवात होते. विठ्ठला विठ्ठला. आणि तुम्हाला पुन्हा एक गोष्ट आवर्जून सांगतो, मला क्षमा करा, मी कधी कधी लहान तोंडी मोठा घास देतो. ज्या माणसांची उंची आपल्याला मोजता येत नाही ना तिथं आपली पट्टी आपण बाहेर काढायचीच नाही बिलकुल. मी परवाही तिथं म्हटलो त्या हेसरला बोलता बोलता मामा की समोरच्या माणसाशी कसं बोलतो ना या बोलण्यावरून समोरची माणसं आपलं मोजमाप काढतात. एखादा आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठा आहे वयाने मोठा आहे ना तर त्याच्याशी तुम्ही बोलताना तुम्ही बोलायचं नाही. तिथं त्याच्याशी बोलताना आपण शब्दाचा प्रयोग करायचा. आता आम्ही साधारण महाराज म्हणून असतो गेली पण तिथं काही माणसं येतात ना त्यांची कमाल वाटते आम्हाला. आम्ही तर बडा शब्द पण तोंडातून काढत नाही त्यांच्यासमोर, पण आलेली माणसं काही इतकी विचित्र असतात ना बरं का. तुम्ही शब्दाचा प्रयोग करता तळपायाच्या मस्तकच जाते खरं म्हणजे. मोठ्या माणसाशी बोलताना शिष्टाचाराने बोलावं. जेव्हा मोठ्या माणसांची उंची आपल्याला मोजता येत नाही ना आपली आपण फुटपट्टी खिशामध्ये ठेवायची आणि मुकाट्याने त्यांच्या पायावरती डोकं ठेवायचं. ज्या तुकोबारायांना ज्ञानोबारायांनी म्हणावं की तुका सर्वश्रेष्ठ प्रिया मथोर. बघा आता कैवल्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज स्वप्नामध्ये सांगतात त्या रामकृष्ण भट्टाला की तुकाराम महाराज मला खूप प्रिय आहे. ज्या तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणावं, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येथून या. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, माणसाला सर्व माणसं चांगली बोलतील पण शत्रू कधी चांगला बोलत नाही बरं का. शत्रू कधी आपली स्तुती करतच नाही. एखादा जर समजा इलेक्शन मध्ये जर जिंकून आला ना तर सगळी माणसं त्याची वाह करतील, पण जो हारला ना तो त्याची स्तुती करीत नाही. तो म्हणतो मी पैसे वाटतात कमी पडलो वाटतं.
काय म्हटला? मी पैसे वाटण्यात कमी पडलो म्हणून तो आला. त्याची स्तुती करत नाही तो. शत्रू कधी स्तुती करीत नाही. पण माझ्या तुकाराम महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य असं आहे, एकेकाळी शत्रुत्व करणारे ज्ञानेश्वर भट्ट म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. शत्रू पक्षाने केलेली स्तुती आहे. आता मला तुम्ही सांगा, जे तुकाराम महाराजांची तुलना केली तर प्रत्यक्ष ब्रह्माबरोबर त्यांची तुलना होऊ शकते. जे तुकाराम महाराज भगवान कृष्णाच्या पंक्तीत बसणारे जगद्गुरु आहेत, जे तुकाराम महाराज माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना प्रिय आहेत, पण इतके मोठे असणारे तुकाराम महाराज म्हणतात, मी खूप प्रयत्न केला ज्ञानेश्वर महाराजांच्या युक्तीचा शोध लावण्याचा, पण त्यांच्या युक्तीचा मला शोधच लागत नाही. त्यांची युक्तीच कळत नाही, त्यांची बुद्धीच कळत नाही, त्यांच्या बुद्धीची सीमा मला कळत नाही. आणि त्याच्यामुळे मी आता निर्णय घेतला, काय तुकाराम महाराज म्हणतात, मला त्यांची खरंच खोली कळत नाही, त्यांच्या बुद्धीची, युक्तीची, ज्ञानाची, म्हणून त्यांच्या पायावरती डोकं ठेवतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगू, तैसे 15.5 रजतवनी, तैशी स्तुतीची बोलणी, भोगाची माथा ठेवी जे चरणी, याची भले. मोठ्या माणसाच्या पायावरती डोकं ठेवणं यातच मोठेपण आहे. उगीच आपली फुटपट्टी तिथे काढायची नाही आणि त्यांचा माप घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. ज्ञानेश्वर महाराज हे खूप सर्वश्रेष्ठ संत आहेत. या विश्वातील महान संत ज्ञानेश्वर महाराज. एक म्हणतो ज्ञानेश्वर महाराज कसे होते, ज्ञानेश्वरीवाद म्हणजे कळेल तर कसे होते ते. बाकीचं